तरी पण ताई करायचा प्रयत्न करते, पण ती यांनी जमत नाही म्हणून. तशी बाय आमची गुणाची आहे, रांगडा गडी आमचा. अरे असं घ्यायचं असतं आणि असं लावायचं असतं. सगळे कुठे केस घेतोय. थांब 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 थांब, ही लफडी करायला जाते, अजून वेगळंच काहीतरी व्हायचं. तर मम्मी मोदक करेल आणि याच्यावर ठेवेल. आम्हीच एक दिवशी दाखवणार तुम्हाला मोदक करून. आता जातोय प्रथमेशाला गाडी देऊया, नाही तर जो पेट्रोल जायचा वाया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. परवाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की ताईच्या बोटाचं नख काढायचं, बिकॉज ते नख माहित नाही, ते नैसर्गिकरित्या खराब होतं. सो आपोआप खराब होतं ते, आणि त्याच्यामुळे ती सर्जरी करावीच लागते. पण यावेळेला असा डिसिजन घेतलाय तिने, थोडंसं जरी दिसायला आलं तरी स्किनच्या डॉक्टरकडे जायचं, व्यवस्थित ते जे काय फॉलोअप देतील त्या पद्धतीने करायचं या इथून पुढे झालं तर. आणि दुसरं म्हणजे आता ताईची तब्येत आपण विचारूया कशी आहे ते, आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सो ताई, कशी तब्येत आता तुझी? ज्या दिवशी जे केलेलं बोटाचं त्या दिवशी खूप त्रास होता, बट आता तिसरा दिवस आहे ना, परवा केलेला पण आता थोडं ठीक आहे. बट यांना पूर्ण असं थोडं विकनेस वाटते, आणि हे असल्यामुळे पूर्ण आजारी असल्यासारखं वाटतं. आणि यांना बोट बघा तुम्ही, मी पूर्ण बोटांना उभं पण नाही करू शकत आता, असं ताट नाही करू शकत, कारण पेन होतं खूप. आणि जरा असं जास्त हल्लं वगैरे ना तर मग खूप दुखतं असं, त्याच्यामुळे मग स्टेबलच ठेवलं आणि काही काम पण नाही करत त्याच्यामध्ये. मम्मी पण आता बिचारी येऊन मग जेवण वगैरे करेल थोडं, आणि भाऊच सगळं करतोय आता काम वगैरे. सो मी रेस्ट करते 2-3 दिवस तरी, त्याच्यानंतर थोडं मग करायला स्टार्ट करते. तरी पण ताई करायचा प्रयत्न करते, पण ती यांनी जमत नाही म्हणून. तशी बाय आमची गुणाची आहे, रांगडा गडी आमचा. चालेल. आता ना मी जातोय मार्केटमध्ये खाली, कारण काहीच खाल्लं नाही, म्हणजे दूध ब्रेड खाल्लेलं आहे आम्ही. तर आता थोडा नाश्ता घेऊन येतो आणि मी बघतो मला काय जमतंय का काय करायला, म्हणजे ताईच्या गायडन्स नुसार. असं नॉर्मल बटाट्याची भाजी वगैरे मी करू शकतो, भात पण घालू शकतो, पण एक्स्ट्राचं काय करायचं असेल ना थोडं अजून टेस्टी वगैरे जेवण, तर ताई मला गाईड करेल. चला तर मित्रांनो, या नाश्ता करायला इडली आणलेली, इडली मेंदू वडा झालं रेडी, कापलं. सो खाल्लं वगैरे, आणि आता पिठी करायला सांगते ताई मला. त्यासाठी सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे. चला आता पिठी करूया. मी करते पिठी, तू कापून दिलंयस ना. मी करतो ना, आता तुला नसेल बरं वाटत तर. करते केस क्लिप लावून. चुकून चण्याचं पीठ काढलं, पिठीचं पीठ ते राहू दे, ठेवून मी ठेव. वर नको बांधू, असंच खाली बांध, पकड. अरे बाहेर असंच बांध. अरे असं घ्यायचं असतं आणि असं लावायचं असतं. सगळे कुठे केस घेतोय, नॉर्मल थोडासा लाव बस. ठीक आहे, काढायचं. कांदा आणि टोमॅटो मोठी चॉप करून ठेवलं ना, तर पटकन फोडणी देते. आणि भात आज तर फक्त पिठी भातच आपण करू शकतो, कारण गवारची भाजी वगैरे ते साफ करायला आणि ते हे करायला टाइम पण लागेल. करूया का गवारची भाजी? टाइम लागेल ना, तुला साफ करून द्यावी लागेल. ते कशी एका बोटाने मोडून देशील थोडीशी साफ करून, मग गवारची भाजी पण करूया. पिठी ऑलरेडी आता मी फोडणी घालते इकडे. आपल्याला जरा काही थोडंसं कुठे झालं की थोडं जास्त जरा नाही, पण असं कोणतं आपल्या शरीराच्या वेळेला काही दुखापत झाली, काय झालं तर असं होतं की आपण पूर्ण आजारी पडल्यासारखं वाटतं. आणि असं होतं की एका गोष्टीमुळे आपण इतर काही काम पण नाही करू शकत, त्याची कमजोरी येते किंवा काय. पण आपण असं बाहेर बघतो की कोणाला असं म्हणजे हात नसतात, पाय नसतात, ते लोक तरी पण कसं मॅनेज करत असतील. ते मला आता स्वतःला हे असं झाल्यावर फील होते की आपण एक काही एवढंसं झालंय, बाकी सगळं जागेवर आहे, तरी आपल्याला दुसऱ्यांची मदत लागते. जसं की भाऊला मी सांगितलं तर चॉप करून दे, कांदा टाकून दे किंवा काय, पण ते लोक बापरे, तर म्हणजे बाहेर आपण बघतो म्हणजे लोक स्वतः स्ट्रगल करतात, स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करतात. हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्यांना, जे स्वतःहून काही आपलं असे अवयव वगैरे सगळं हे असतं ते स्वतः मॅनेज करतात त्या गोष्टी. आणि हे एक बोटामुळे मला पूर्ण गरज लागते, भाऊ केस बांधायला पण किंवा इतर गोष्टी करायला पण हॅट्स ऑफ. आणि भाऊ मदत पण करतोय, ते जरा बरं वाटते मला. दुकानातून घेऊन आला, इडली वगैरे घेऊन आला, मेंदू वडा. आता मम्मी याच्या अगोदर पहिले आठवून घेतो मम्मीला, बरं वाटेल ना. मसाल्याचा डबा
झाले आता पिठीला फोडणी देऊन आता आपण भात पण घालून घेऊ. थांब थांब थांब, हे लफडी करायला जाते अजून वेगळंच काहीतरी व्हायचं. माहितीये तू आम्हाला रांगणाकडे तिकडे बघ आधी भाऊ. आता ड्रेसिंग करायला सेकंड ड्रेसिंग. सो ती कधी जायची होती ते सकाळी जायचं होतं, पण सकाळी थोडं पॉसिबल नव्हतं, तर संध्याकाळी जाऊ. आपलं केलं ना बोटाचं ड्रेसिंग वगैरे, त्याचा आजचा 3रा दिवस आहे, तर ते बोलले की आज या म्हणून, तर मग आम्ही संध्याकाळी जातोय, मम्मी आल्यावर जाऊ. आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केल्या, मला माझी काळजी घेतली, काळजी करून कमेंट्स केल्या, त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हा सगळ्यांना. तुम्ही एवढी काळजी करता आपल्या, म्हणजे बोलतो ना आपण एक फॅमिलीच आहोत. आणि तुम्हाला एक कमेंट अशी होती की मला सुद्धा ताई रडायला आलं, त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि पेनच तेवढं जास्त पेन होतं ना की मी ते शब्दातच नाही सांगू शकत. पण आता थोडंसं ठीक आहे, आता ते नख यायला वेळ लागणार भरपूर. त्यांनी नख पण पॅकेटमध्ये दिलंय, मला जा घरी घेऊन आता काय पूजा करणार. पण येस ऑब्व्हियसली त्या नखाने आतापर्यंत सपोर्ट दिला, म्हणजे आता एवढी वर्ष त्या नखामुळे मी राहिली. आपलं बोलतो दात पडला की आपण कुंडीमध्ये टाकतो, कोण पत्र्यावर टाकतं, तर नखाने पण आपल्याला इतकी वर्ष सपोर्ट केला, सांभाळला. नखाचे पण खूप खूप थँक्यू. म्हणजे आपण एक छोटी गोष्ट पण आपल्याला खूप हे वाटतं, हा नख हे दिलं, पण त्या गोष्टीमुळे आपण आतापर्यंत असतो. तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या. आता थोडं हळूहळू बरं होतंय, पण जास्त मुवमेंट नाही करू शकत, थोडंसं म्हणजे वेळ लागेल, पण होईल. आणि ते नख मी बघितलं ना, त्यांनी पॅकेटमध्ये दिलं, ते इतकं आतमध्ये होतं ना, ते आपली ही स्किन असते ना, त्याच्या आतमध्ये पर्यंत नख असतं, तर ते अर्ध नख, बाहेरचं नख तर दिसतच होतं, तर ते नख पण त्यांनी म्हणजे एकत्र असं काढलं. त्यांना काढायला पण जमत नव्हतं ना भाऊ, कट ऍक्च्युली ते खूप हे म्हणजे काढण्यायोग्य नव्हतं ते, पण ते तुला त्रासदायक होत होतं. बोट पण सुजत चाललं होतं, त्याच्यामुळे मग ते कट करून काढावं लागलं. मला काढताना ते जाणवलं थोडंसं, बट पेन नाही झालं. पेन झालं तर त्या इंजेक्शन्समुळे. भाऊ बोलतो पूर्ण सुया बोटामध्ये घुसवलेल्या 5 इंजेक्शन सगळ्यात डेंजर काम होतं. म्हणजे तिच्यासाठी तर होतं, पण समोरचा जो होता ना, तिला घेऊन जाणार, तिच्यासोबत असणार म्हणजे मी, ते पण मला पण स्वतःला बघायला होत नव्हतं. एवढं डेंजर काम होतं, कारण एवढी ती सुई आणि ती आपल्या नखांच्या साईड जी चामडी आहे ना त्याच्या आतमध्ये येते. सो हे खूप डेंजर काम होतं बघण्याइतपत. पण म्हणजे जेव्हा नव्हतं नाही सांगत, कारण भाऊ बोलतो की मला सांभाळायला अजून कोणतरी पाहिजे होतं, लिटरली बघायला जमत नव्हतं. शरीराच्या कुठल्या पण ठिकाणी आपल्याला सुया लागू देत किंवा काय लागू देत, झेलू शकतो आपण, तेवढी ताकद असते. पण ही सेन्सिटिव्ह जागा आहे खूप, सो त्याच्यामुळे त्याचा विचार करणं पण खूप भीतीदायक वाटतं. झालेली इथे गरम गरम, आता भात घालायचा फक्त. मी ना इथे छान अशी प्लेट घेऊन आली, मस्त आहे, सर्विंग प्लेट ना, त्याच्यामध्ये मोदक ठेवायचे, पानाच्या आकाराची प्लेट आहे. केळीचं काय बोलतो, ट्रे टाईप आहे, केळीच्या पानाचं. छान वाटतं ना, पहिल्यांदाच अशी आपल्याकडे मस्त आहे. मम्मी मोदक करेल आणि याच्यावर ठेवेल. हा, मीच एक दिवशी दाखवणार तुम्हाला मोदक करून. मोदक अजून काय, कशी वाटली डिश? मस्त त्याचं तिथे याच्यापेक्षा मोठ्या पण होत्या, पण मी मोठी नाही आणली, हीच अशी आली छोटी. ठीक आहे, आवडली म्हणतात. हो, आता त्याच्यात चांगले चांगले पदार्थ खायचे. ताईचा हात होईल ना बराच तेव्हा. ब्लडची बॅग कम्प्लीट होते ना, तेव्हा मध्ये त्याला जे रिएक्शन होते ते खूप भयानक असतं. ती घेऊन या ना तुम्ही आता महिन्याला. त्याच्या दादरला मी मागे गेलेली, केएम हॉस्पिटलच्या इकडे गेलेली, कुठेच नव्हतं ते. कुठे मिळतं तुला माहिती आहे? जरा बघ ना, मागून ठेव, तुला ब्लड चढवताना त्रास होतो ना. मी तुला बोलली दर महिन्याला आपल्याला ब्लड चढवायचं असे आहे ना, ब्लड तर ब्लड सेट येतं ते, त्याच्याने ब्लड अजून ते हे होतं, काय बोलतात ते, क्लीन होतं ते, म्हणजे क्लीन होतं आणि मग तुला अजून पातळ होतं, पातळ होऊन येतं. म्हणून आतापासूनच मागून ठेव ना. फिशिंग फॅक्टरीकडे मिळतं. मग त्यांना इन्फॉर्म, त्यांना सांग, मेसेज कर. तुझ्या जोडीचे जे कुठे चढवतात त्यांना विचार कुठे मिळतं. ते आपापले वेगवेगळं कुठून आणतात, पण फिशिंग फॅक्टरीकडे मिळतं. त्यांना सांग तू मागून घे. आता नेक्स्ट टाइम जाण्याच्या अगोदर ते आलं पाहिजे घरी. मग त्रास होतो ना, दुसरं काय रिएक्शन येतं. एकतर कोण नसतं तिकडे ते इंजेक्शन, पण ती कसं लगेच इंजेक्शन सिस्टर देत नाही, पहिले गोळीवर देते, त्यांचा तो रूल आहे, गोळी द्यायची नंतर इंजेक्शन द्यायचं. पाणी बघतच काय आपल्या काय सांगून ठेवते परत दर महिन्याला मागून ना, म्हणजे जेणेकरून तुला व्यवस्थित जाईल. भाऊला सांगून ठेवलंय की तुला आपल्याला ब्लड चढवावं लागतं प्रत्येक महिन्याला. ब्लड सेट येतं, त्याच्याने ब्लड आहे ना गाडलं जातं, त्याच्या गुठ्या असतात, जाड ब्लड असतं, ते वरती राहतं आणि फ्रेश ब्लड पूर्ण येतं. तर ते ब्लड सेट मागवायचे कधीपासून सांगते, पण तो ऐकत नाही. मागवशील ना आता, जाड ब्लड, कारण कसं ट्राय करूया
एकदा ट्राय करूया, कारण आहे ना असं आपण नॉर्मल ब्लड लावतो ना त्याच्याने त्याला रिॲक्शन येतं, थंडी वाजून येते, हातापायावर काटा येतो आणि तेव्हा माझ्यासोबत कोण नसतं, मी एकटीच असते तिकडे आणि इंजेक्शन्स वगैरे असतात तिथे, पण ते ब्लड सेटने अजून बरं पडेल. हा स्क्रीनवर फोटो पण आहे तुम्ही बघताय, तर या प्रकारचं ते ब्लड सेट असतं, तर ते आपल्या मुंबईमध्ये कुठेच मिळत नाही. तर आमचं एक आहे विशिंग फॅक्टरी म्हणून, तर त्यांच्याकडे ते अवेलेबल असतं. बघूया आता तिथून ऑर्डर करू, आहे आपल्याकडे जर उपाय तर आपण केलंच पाहिजे. सो या मित्रांनो जेवायला गरम गरम पिठी भात केलेला आहे. आज फक्त पिठी भातच आहे थाटामध्ये. आणि कसं आहे पिठी भात असला ना की तेवढासा पुरे होतो आणि इतर काय असायची काय गरज पण नाही, म्हणजे लोणचं पापड किंवा भाजी वगैरे. सो पिठी भात हा इनफ होतो. ही सवय खास करून आम्हाला मम्मीकडून लागली, बिकॉज असं आमच्यासारखी मुलं हे पिठी वगैरे काय खाणार नाही, सो ही कोकणातली सवय. सलाम शेठ, काय बोलतोस? परत मीरा रोड मध्ये आलास आमच्या? तुमच्या मीरा रोडला सारखं यावं लागतं, सारखे सारखे. अरे आता काही बोलवणं येणार तर यावंच लागणार ना, आणि तुझा भाऊ राहतो इथे. आता मी मीरा रोडला एक रूम घेतो, बंगलो घेतो. बंगलो घ्यायला लागला ना किडण्या विकाव्या लागतील. अरे तू आहेस ना, बंदरच्या नावावर लोन करायचं. बंदर बोलले आधीच मी लोनवर राहतोय. बाकी मित्रांनो हा मित्र आहे आपला, याचं पण युट्यूब चॅनल आहे. हा बैलगाडा शर्यत वगैरे असतात ना ते कव्हर करतो, परत एक्झिबिशन्स कव्हर करतो. लेडीज साठी खास उपयुक्त असणारा कॉन्टेंट असतो आणि असंच आज आला होता आपल्याला भेटायला. सो आता याला ना इथून बिल्डिंग मध्ये घेऊन जातो. घरी तर नाही घेऊन जाऊ शकत. तुम्ही बोलाल की घरी का नाही लिहिलं, एवढा आलाय लांबून. ऍक्च्युली डोंबिवलीवरून आलेला भाऊ आपला, आणि बोलाल तुम्ही तर आपल्या बिल्डिंग मध्ये माहित आहे ना कुत्री बसते, ती ना डेंजर आहे, ते विषय वेगळा आहे तो. सो पाणी वगैरे काय भाऊ? आताच जेवला तो. चला आता ह्याला जरा ना ह्याच्यासोबत बसतो, थोडंसं बोलतो, मग भेटतो तुमच्याशी. प्रथमेश नाव आहे. प्रथमेशने ना स्कूटीचं शूट घेतलं. ऍक्च्युली येते मला चालवायला, पण माझा ना टर्निंग मध्ये पोपट होऊन जातो, बिकॉज असं म्हणजे जागेच टर्न घ्यायला नाही जमत. बिकॉज आणि मम्मी असं कॉन्फिडन्स येणार ब्लॉग बघून, अरे हा येते. मम्मी मला उद्याच घेऊन दे. अरे खायाबुजा. हा आणि कसं आहे दररोज आपल्या हाताकडे नसते, आपल्याकडे नाहीये, तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. बाकी चालवली कशी कमेंट करा. एक नंबर ना. आता प्रथमेश तर येतच असतो इथे, मग काय आपण शिकू. ठीक आहे चला आता जातोय प्रथमेश, त्याला गाडी देऊया, नाही तर जो पेट्रोल जायचा वाया. आलेलो आहे मित्रांनो, आणि झालाच आईची एक ड्रेसिंग झाली, म्हणजे सेकंड टाइमची ड्रेसिंग झाली. रडली थोडी. मम्मीने काय काय जेवण केलंय दाखव. बोंबील आणि जवळा पण केलं, जवळा टाकून बोंबील आणि जवळा मिक्स केलंय मम्मीने, आणि या तांदळाच्या भाकऱ्या, आणि ते मम्मीची ज्वारीची भाकरी, आणि भात अंडी. मंदार पण खात नाही ना वेळेवर. सो ताई पण जेवायला बसले. ताईचा आवाज एकदम बंदच झालाय, पण काय नाही आपला रांगडा गडी आहे, तो नव्याने पुन्हा तयार होणार आहे. सो हा सगळे असले माझ्या कॉमेडीवरती. आमच्याकडे कुत्रे भरपूर आहेत, कुत्र्यांची कमी नाही आमच्याकडे. कुत्र्यांचा जमाव आहे एकदम, म्हणजे जमावबंदी लागू होते एकदम कुत्र्यांची. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता. आणि माहिती ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.